ज्ञानाञ्जलशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींच्या आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे। तर तुलसी माताजींनी आज सेवा दिली त्याच्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद। तर एक मिनिट, आजचा श्लोक आहे 18 क्रमांक, अध्याय 18 त्यातला श्लोक क्रमांक आहे 4। निश्चय शृणुते तत्र त्यागे भरतस्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः सप्रकीर्तितः। त्याचा अर्थ असा आहे, हे भरत श्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक। हे शार्दूल, हे नर शार्दूल, शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागाचे वर्णन केलेले आहे। तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे। श्रील प्रभुपाद की जय। त्यागाविषयी जरी मतभेद असले तरी येथे भगवान श्रीकृष्ण आपला जो निर्णय अभिव्यक्त करतात तो निर्णय अंतिम समजला पाहिजे। एकंदरीत वेदशास्त्र म्हणजे भगवंतांनी दिलेल्या निरनिराळे कायदे आहेत, परंतु येथे तर भगवंत स्वयं उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांना निर्णय अंतिम समजला पाहिजे। भगवंत सांगतात की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपैकी ज्या गुणानुसार त्याग केला जात आहे त्यानुसार त्यागाचा प्रकार समजला पाहिजे, त्यानुसार त्यागाचा प्रकार समजला पाहिजे। हरे कृष्ण। तर तात्पर्य छोटसच आहे, परंतु खूप महत्वाचे मुद्दे श्रील प्रभुपादांनी इथे दिलेले आहेत। तर आपण थोडक्यात समजून घेऊया। तर आता आपण पाहिलंय की आपल्याला आता पूर्ण ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये आपण पाहतोय की भगवंत कशा पद्धतीने सांगत आहे की म्हणजे संन्यास त्याग ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून सांगत आहेत। आणि आता त्या 3 गुणानुसार पण समजून घ्यायच्या आहेत। आणि त्यात जसं की आपण पाहतो की स्वतःहून वेदांना घेणे स्वतःहून वेदना घेणे म्हणजे तपस्या। कोणतीही गोष्टीची वेदना म्हणजे स्वतःहून घेणे ही एक तपस्या आहे। आणि त्याच पद्धतीने स्वतःहून एखाद्या गोष्टीचा त्याग त्याग दुसऱ्यांना स्वतःहून एखादी वस्तू दुसऱ्यांना देणे म्हणजे त्याग होय। आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की कशा पद्धतीने त्याग आणि हे तपस्या आहे। तपस्या म्हणजे काय पाहतो की आपण स्वतःहून वेदना घेतो, आणि त्याच पद्धतीने त्याग म्हणजे सुद्धा काय आहे की स्वतःहून एखादी वस्तू दुसऱ्यांना देणे। किंवा एखादी वस्तू दुसऱ्यांना देणे त्याच्यामध्ये सुद्धा जर आता याच्यात सुद्धा बघा की ह्या ज्या त्याग आहेत, मग त्यागामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण समजून घेतो की कशा पद्धतीने त्याग आहे। 1 2 3 श्लोकामध्ये पण आपण वर्णन ऐकलं त्याच्याबद्दल। त्यात पण आपण थोडक्यात काही उदाहरणं बघूया आणि मग आपण पुढे जाऊया। तर आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये हा त्याग केलेला आहे बघा की भीष्मदेवांनी सुद्धा बघा की त्याग कसा केलेला आहे। भीष्मदेवांनी पूर्ण आयुष्य म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये की त्यांनी पाहिलं की त्यांचे जे पिता आहे शंतनू महाराज आणि सत्यवती यांचा विवाह होणे हे त्यांना किती जरुरी वाटले, आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांचं स्वतःच आयुष्यामध्ये खूप मोठी अशी भीष्म प्रतिज्ञा घेतली। म्हणजे भीष्म प्रतिज्ञा ही इतकी मोठी होती की ते स्वतः आधीच त्यांचं नाव देवव्रत होतं, पण त्यांना त्यांच्या ह्या प्रतिज्ञेमुळे भीष्मदेव हे नाव पडलं। म्हणजे त्यांची प्रतिज्ञा म्हणजे आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा ही त्यांनी घेतली। आणि ही जी प्रतिज्ञा आहे केवळ त्यांनी आपल्या वडिलांना आनंद देण्यासाठी घेतली। म्हणजे हा सुद्धा एक प्रकारे एक त्याग आहे। आणि आपण सगळे त्यागाचे प्रकार उदाहरणं पाहू आणि मग नंतर आपण पाहूया की कोणते सत्वगुणी रजगुणी तमोगुणी त्याग आहेत म्हणून। तर याच्यामध्ये आपण अजून एक उदाहरण बघा की देवयानी आणि शर्मिष्ठा
यांची आणि ययाती महाराजांची जी आपण भागवतामध्ये कथा ऐकतो त्याच्यामध्ये सुद्धा बघू बघू शकतो की आपण, जसं की देवी आणि ही शुक्राचार्यांची मुलगी आणि शर्मिष्ठा ही राजा ऋषपर्वांची मुलगी. आणि हे जे दोघींचं ज्यावेळेस ह्या मैत्रिणी असतात, कशा पद्धतीने आपण ती कथा पूर्ण मी सविस्तर नाही सांगणार, परंतु थोडक्यात सांगते की दोघीही ज्यावेळेस दोघींचे पती हे एक असतात, ययाती महाराज. आणि ययाती महाराज हे पती असतात, पण हे देवयानीचे अधिपती असतात आणि शर्मिष्ठा बरोबर ती देवयानीला न माहित होता ते विवाह करतात. आणि ज्यावेळी हे देवयानीला कळतं की शर्मिष्ठा पासून ययाती ह्या दोघांच्या मिळून एक 3 पुत्रांची ज्यावेळेस प्राप्ती ह्यांना झालेली आहे, त्यावेळेस ती खूप चिडते आणि शुक्राचार्यांकडे जे त्यांचे पिता आहेत त्यांच्याकडे जाते. आणि ज्यावेळेस त्यांच्या वडिलांना ज्यावेळेस कळतं कशा पद्धतीने ही गोष्ट घडलेली आहे, मग ही गोष्ट घडलेली कळल्यावरती शुक्राचार्य शाप देतात ययाती महाराजांना की तू वृद्ध होशील म्हणून. आणि मग त्यावेळेस मात्र मग शुक्राचार्यांच्याही लक्षात येतं की आपण जो शाप दिलाय तो चुकीचा दिलाय म्हणून. मग हे कळल्यानंतर आणि ययाती महाराज पण याचना करतात. मग त्यावेळेस ते सांगतात की तुला स्वतःहून कोणी तुझं ज्यावेळेस तारुण्य देईल त्यावेळेस तुला हे तारुण्य प्राप्त होईल. मग ते त्यांच्या मुलांकडे जातात. त्यांना 4 मुले असतात, त्याच्यामध्ये तिन्ही मुलं नकार देतात आणि चौथा जो पुरू आहे त्यांना ते पुरू महाराज मात्र काय करतात की ते स्वतःहून सगळ्यात धाकटा मुलगा त्यांना स्वतःहून त्यांचं स्वतःचं तारुण्य देतात. आणि मग ज्यावेळेस खूप भोग घेतल्यानंतर मग त्यांना लक्षात येतं की मी किती चुकीचं, कसं जसं अग्नीमध्ये तेल ओतावं अशी पद्धत आहे, काम अजूनही तृप्त होत नाही. मग त्यांना त्याच्यातून ते बाहेर पडतात आणि त्यांचं तारुण्य पुन्हा माघारी देतात. आणि ते स्वतः त्यांना गुरु महाराजांना स्वतः राजा बनवतात. म्हणजे एक धाकटे असून सुद्धा राजा बनवतात. पण ह्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय की याच्यात सुद्धा आपल्याला असं शिकायचं की गुरु महाराजांना कोणाला म्हातारपण आवडतं, सगळ्यांना तारुण्य आवडतं. तरी सुद्धा हे म्हातारपण न सांगता सुद्धा येतं. मग न सांगता येतं आपल्याला, आपण पाहतो की आपल्याला सुद्धा कोणाला आवडत नसेल तरी सुद्धा आपल्याला म्हातारपण येत असतं. त्या पद्धतीने पुरू महाराजांनी स्वतः आधी तरुण असताना सुद्धा हा त्याग केला. काय त्याग केला की स्वतःच तारुण्य त्यांनी आपल्या वडिलांना दिलं. म्हणजे बघा, भीष्म महाराजांनी वडिलांसाठी त्याग केला, गुरु महाराजांनी सुद्धा वडिलांसाठी त्याग केला. म्हणजे हा सुद्धा एक खूप मोठा त्याग आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रभुपादांनी सुद्धा किती त्याग केले. प्रभुपादांनी तर स्वतः किती वयोवृद्ध असताना, कोणाला आपलं सगळ्यांचं स्वप्न काय असतं की वृंदावनमध्ये जावं, निवांत एखाद्या सगळ्या धामामध्ये बसावं, तिथं चॅन्टिंग करावं, धाम दर्शन करावं, तिथे राहावं. आणि हा संसार काय ज्या वेळे आपलं म्हणजे काय म्हणतात ना, एक फाल्गू वैराग्य असतं, अजून काय आपल्याला खरं वैराग्य आलेलं नाहीये. पण एक पद्धतीने आपल्या मनातून वाटत राहतं की अरे, की हे काय संसार संसार करतोय आपण आपण इकडे गेलं पाहिजे. अजून तो निर्णय आपण मनापासून घेत नाही, पण अजून सुद्धा म्हणतो, आपण मनातून म्हणतो की अरे, आपण गेलं पाहिजे, वृंदावनमध्ये गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हृदयातून यायला लागते की नाही, आपण तिथेच गेलं पाहिजे. आणि त्यावेळेस प्रभुपाद तिथे असतात. आणि प्रभुपाद त्यांना वाटत नव्हतं का की निवांत आपण बसून चॅन्टिंग करावी, धामामध्ये राहावं म्हणून. परंतु तरी सुद्धा त्यांनी दुसऱ्यांसाठी त्याग केलाय, दुसऱ्यांसाठी ह्या वृंदावनाचा त्याग केला, आपल्यासाठी, आपल्यासारख्या पतित जीवांसाठी त्यांनी त्याग केला. आणि कुठे गेले की त्यांनी जिथं संन्यासी सुद्धा जात नाही, की 7 समुद्र पार करायचं नसतं संन्यासींनी, पण त्यांनी हे केलं नाही की त्यांनी ती पर्वा नाही केली. त्यांनी त्याचा त्याग केला आणि सगळीकडं भ्रमण केलं आणि सगळीकडं त्यांनी हरिनाम सगळ्यांना वाटलं. म्हणजे ह्याचं काय झालं की त्यांच्या ह्या त्यागाचा परिणाम काय झालाय की जीवदया ही त्यांच्यामध्ये आहे. कारण जीवदया असल्यामुळेच तर ते वयाच्या 70व्या वर्षी कोण हा त्याग करतं. तर एवढ्या परिस्थितीमध्ये इतकी शारीरिक स्थिती अशी असून सुद्धा त्यांनी हा त्याग केलेला आहे. म्हणजे प्रभुपादांचा हा त्याग हे अवर्णनीय आहे. कारण कशामुळे, कारण आता जगामध्ये हे जे दृश्य दिसत आहे आपल्याला, प्रत्येक देशामध्ये किती किती मोठे मोठे मंदिर आहेत, इस्कॉनचे मंदिर आहे, तिथे सगळे 4 नियम पालन करतायत. रोज पहाटे बघा की असं आधी होतं का सांगा बरं, की आधी पहाटे 4ला कम्प्लीट ऑल जगामध्ये 4:30ला मंगल आरती होत असते, तुलसी आरती होत असते, नरसिंह आरती होत असते, चॅन्टिंग चालू असते, गुरुपूजा होत असते, गोविंद मादिपुरुषम प्रत्येक जगामध्ये प्रत्येक वेळी एकाच टायमिंगला लागलं जातं. मग हे कशामुळे एवढं आश्चर्यकारक गोष्ट घडली, तर प्रभुपादांचा हा त्याग आहे.
आणखीन आपल्याला एक सांगायची गोष्ट म्हणजे गुरु महाराजांनी सुद्धा, राधानाथ महाराजांनी सुद्धा किती मोठा त्याग केलाय. कशामुळे? तर त्यांना असं वाटत होतं की आपल्याला सुद्धा, आपण सुद्धा काय केलं पाहिजे की आध्यात्मिक शोध घेतला पाहिजे. आध्यात्मिक शोधासाठी त्यांनी त्यांचा आरामशीर जीवन, मग बघा की परदेशामध्ये किती ऐशो आराम असतो, किती पैसे असतात, मोठा बंगला, हे सगळ्या गोष्टींचा त्याग केला त्यांनी. आणि अशा गोष्टींचा त्याग करून त्यांनी आपल्या आध्यात्मिक यात्रेचा हा मोठा प्रवास, तुषार पथिक पुस्तकामध्ये आपण ऐकतो की किती मोठा प्रवास त्यांनी केला आणि भारतामध्ये आले. आणि हे कशामुळे केलं त्यांनी? तर त्यांना अध्यात्माची, गुरु महाराजांचे शोध होता त्यांना. गुरूंच्या शोधासाठी त्यांनी वन भटकले ते. आणि त्या वन भटक्यामध्ये त्यांना प्रभुपाद सापडले आणि त्यांची हा जो शोध आहे ना तिथे थांबला त्यांचा, कारण प्रभुपादांचा त्यांनी पूर्णतः आश्रय घेतला. म्हणजे हा एक प्रकारे ज्यावेळेस आपण त्याग करतो ना, तर हा त्याग आहे ना काहीतरी आपल्याला खूप मोठी गोष्ट प्रदान करत असतो. बघा की आपण आत्ताच की नित्यानंद त्रयोदशीचं राधानाथ महाराजांचं किती छान लेक्चर झालं. त्याच्यामध्ये सुद्धा महाराज किती छान पद्धतीने सांगत होते की भगवंत ज्यावेळेस पृथ्वीवरती अवतीर्ण होतात ना, त्यावेळेस सुद्धा ते कशा कशा पद्धतीने त्याग करत राहतात. म्हणजे ह्या त्यागामधून त्यांना काय सफल करायचंय, म्हणजे जसं की रामांनी दशरथांचा त्याग केला, कपिल मुनींनी देवहूतींचा त्याग केला, महाप्रभूंनी सची माता आणि त्यांची तरुण पत्नीचा त्याग केला, श्रीकृष्णांनी वृंदावनाचा त्याग केला. म्हणजे त्यांना याच्यातून त्यांना काय दाखवायचं होतं की विरह भाव हा त्यांना त्यांना द्यायचा होता. विरहा भाव सगळ्यात मौल्यवान असा एक जो ज्याने की जसं की भक्ती निखरून बाहेर पडते, आणि हा जो मौल्यवान विरह आहे ना तो त्यांना प्रदान करायचा होता. म्हणतात भगवंत म्हणतात की मी काय देऊ वृंदावनवासियांना, काय देऊ, माझ्याकडे काहीच नाहीये शिल्लक. पण मी ज्यावेळेस मी काय महागारी जात नाहीये वृंदावनला, कारण त्यांना मला विरह हा इतकं सगळ्यात मोठा मौल्यवान ठेवा त्यांना द्यायचा आहे, जिथे त्यांनी प्रत्येक प्रत्येक कणाकणामध्ये सुद्धा ते मला शोधतायत, जो विरह भाव दिल्यामुळे. म्हणजे त्यामुळे हा विरह भाव सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि त्याग ही इतकी मोठी गोष्ट आहे की त्यागानेच आपल्याला वैराग्य समजायचा प्रयत्न होतो. वैराग्य जर समजायचं असेल तर मग त्याच्यामुळे त्यागाने आपल्याला वैराग्य समजण्याचा प्रयत्न करतो, संन्यास समजण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा की एक उदाहरण आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की हा जो ज्यावेळेस आपण इतकं नामस्मरण करतो आणि हा सगळा आपण सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस त्याग करतो, सगळ्या गोष्टींमध्ये जास्तीत संन्यास आश्रमचा जास्तीत जास्त पालन करतो, तर काही होऊ शकत नाही. जसं की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे जे बंधू आहेत आणि त्यांच्याकडे एकदा श्रील प्रभुपाद भेटायला गेलेले असतात. त्यांना तिथं जे गौडीय मठ आहे तिथे भक्ती सिद्धांत सरस्वतींचे जन्मस्थान आहे. तर तिथे खूप मोठं त्यांना तिथं मंदिर स्थापन करायचं. त्या चर्चेसाठी त्यांच्याकडे गेले होते. एक दोन मजली ज्यावेळेस इमारतीच्या वरच्या मजल्यावरती त्यांचे बंधू राहायचे. आणि मग त्यावेळेस त्यांच्या त्या चर्चेतून असं निदर्शनास आलं की ते कुठेही जात नव्हते ते एक भजनानंदी होते, एकदम भजनानंदी. तर ते त्यांच्या इतकी नामस्मरणामध्ये तल्लीन असायचे, एवढे नामस्मरणात तल्लीन असायचे की नंतर नंतर ते खूप वयोवृद्ध झाले, खूप वयोवृद्ध. आणि त्या इतक्या वयामध्ये त्यांचं काय व्हायला लागलं, मग जाग्यावर जसं की प्रत्येक वयस्कर लोकांचं होतं त्या पद्धतीने जाग्यावर त्यांचं विष्ठा तिथे जाग्यावरच हे करायचे, मलमूत्र विसर्जन जागेवरच करायचे. आणि त्यांचे शिष्य ते सगळं त्यांची सेवा करायचे. पण विशेष गोष्ट अशी होती की ते ज्यावेळेस मल विसर्जन करायचे त्या त्या विसर्जनेतून त्यांचा गुलाबाचा सुगंध निघायचा, गुलाबाचा. आणि ज्या रूम मध्ये ते राहायचे ती कुठेही कितीतरी वर्ष झालं त्या रूम मधून ते बाहेरच पडलेले नव्हते. आणि त्या रूम मध्येच तिथं सगळं त्यांची क्रिया चालायची. आणि त्या रूम मधून आहे ना सगळीकडे सगळं गुलाबाचा सुगंध सुटलेला असायचा त्या रूम मध्ये. म्हणजे इतकं विशेष हे असतं की जिथं ज्यावेळेस आहे ना नाम इतकं हृदयामध्ये कणाकणामध्ये सुद्धा ज्यावेळेस आहे ना श्वासाश्वासामध्ये सुद्धा हे नाम ज्यावेळेस जातं ना त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होत असते. हे कारण हे त्यांच्याकडे तितकं वैराग्य होतं त्यांच्याकडं, तितकं आणि त्यांनी तो आश्रम इतका फॉलो केलेला होता की त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या, तर ह्या नामस्मरणाच्या जोरावरती त्यांच्या विष्टेमधून सुद्धा गुलाबाचा सुगंध निघायचा. म्हणजे त्याच्यामुळे त्याग करणे खूप जरुरी आहे. काय कशा कशाचा त्याग असतो, आपल्या इच्छांचा त्याग असतो, वस्तूंचा त्याग असतो, पैशाचा, संपत्तीचा, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग असतो.
मग स्वतःहून पैसे देऊन आपण म्हणतो की मग हा म्हणजे त्याग म्हणतो, तर मग आम्ही हॉटेलमध्ये जातो जेवायला आणि मग आम्हाला पैसे देण्याची इच्छा नसते, नुसतं जेवण करून येण्याची इच्छा असते. पण तरी सुद्धा आम्हाला ते पैसे द्यावे लागतात. मग तो त्याग झाला का? मग तो त्यागच आहे ना, की स्वतःहून म्हणजे आपल्याला इच्छा नसताना सुद्धा आम्ही पैसे दिले, तो सुद्धा त्याग आहे का? तर तो आणखी किंवा म्हणजे अं, मंदिरामध्ये गेला, हनुमानजींना नवस केला, 108 तोरणाचं आपण नारळाचे तोरण आम्ही तुम्हाला बांधू किंवा त्यांना तिथं नारळाचे तोरण बांधलं. आणखीन लाडवाचा प्रसादाचा भोग लावला. मग अशा पद्धतीने मी हा सगळा व्यवहार केला. म्हणजे हा एक प्रकारे पूजा नाहीये, व्यवहार आहे. आणि हा व्यवहार केला म्हणजे हा एक प्रकारे पूजेचा म्हणजे हा एक त्याग आहे का? हा सुद्धा त्याग नाहीये, की म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही एक प्रकारे आदान प्रदान म्हणजे एक व्यवहार केलाय ना तिथे, की देवाबरोबरती, की मला हे माझं पूर्ण झालं तर मी तुम्हाला तेवढं तेवढं देईन. हा, जसं की दुकानात गेला, एखादी वस्तू खरेदी केली तुम्ही, त्याच्यासाठी ती वस्तू आणली आणि पैसे दिले, हे असंच झालं ना त्या पद्धतीने. आता हा पण आपण बघतो की देशांमध्ये सुद्धा बघतो की किती लोकांनी आजीवन तुरुंगवास केला, आजीवन तुरुंगवास केला. मग त्यांनी किती कशासाठी? देशासाठी. हा त्यागच आहे ना, की एक प्रकारे त्यांनी काही काही जण तर फासावर लटकले का, तर देशभक्तीसाठी. मग हा याच्यातून आपल्याला हे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, की की हे किती किती पद्धतीचे लोकांनी केलेले हे त्याग आहेत. आता त्याच्यामध्ये प्रोपाद सुद्धा काय म्हणतात, की प्रोपाद असं म्हणतात की एकंदरीत वेदशास्त्र म्हणजे भगवंतांनी दिलेले निरनिराळे कायदे आहेत आणि हे ते स्वयं भगवंत उपस्थित आहेत, म्हणून त्यांचा निर्णय हा अंतिम समजला पाहिजे, की म्हणजे शास्त्रानुसार जे आहेत ते निर्णय त्यांचे अंतिम समजले पाहिजेत. की ते पाहतो की भगवंत जसं की भगवंत स्वतः सांगतायत ना, स्वतः सांगतायत की मग ते नरशार्दूल म्हणजे पुरुषांमध्ये वाघ, म्हणजे बघा की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहेत, की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत. सगळ्या पुरुषांमध्ये ते कोण आहेत? वाघ पुरुष आहेत. म्हणजे कोण आहे ते? नरशार्दूल आहेत. मग ते एकमेव सत्य आहे. अनेकांची अनेक मते असतील, खूप लोकांची खूप मते आहेत. आता काही जण म्हणतात की आम्ही ह्या गुरूंना शरण गेलेलो आहे. लहानपणी आम्ही टीव्ही लावायचो, मग असे एक दाढीवाले महाराज यायचे, त्यांची दाढी अशी छान हलायची आणि मला ती इतकं आवडायचं ना, ती महाराजांची दाढी आणि त्यांचं तेज पाहून मला खूपच आवडायचं. आणि मग मी काय केलं, त्यांना शरण गेलो, त्यांचे प्रवचन ऐकायला लागलो. मग त्यांनी सांगितलंय भगवंत निराकार आहेत आणि मग आम्ही ऐकतो भगवंत निराकारच आहेत म्हणून. हा आमचा म्हणजे त्यांनी ते सांगतायत ना, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आता त्यांनी सांगितलं आम्हाला, आम्ही ते ऐकलं. पण काय ऐकलं पाहिजे बघा, की आपण आधी पडताळा केला पाहिजे. गुरूंना त्या गुरु आहेत का? त्या गुरूंना गुरु आहेत का? त्या गुरूंना गुरु आहेत का? असं करत करत भगवान श्रीकृष्णापर्यंत ही परंपरा गेलेली आहे का? हे आधी पडताळणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु म्हणजे सगळ्या जगाचे गुरु कोण आहे? श्रीकृष्ण आहेत. मग श्रीकृष्णांचे मत काय आहे आणि ह्या गुरूंचे मत काय आहे, ते जुळतंय का आधी बघणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण काय म्हणतायत त्यानुसार हे गुरु बोलतायत का, हे समजणे खूप गरजेचं आहे. हे सत्य समजणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण उदाहरण पाहतो शुक्राचार्यांचं. शुक्राचार्यांनी ज्यावेळेस बळी महाराजांना सांगितलं, अरे तू काही देऊ नकोस, ते प्रत्यक्ष विष्णू आहेत आणि तुझं पूर्ण ते नारायण आहेत, ते तुझं सगळं हरून घेणार आहेत, तुला काही तुझ्याकडे ठेवणार नाहीयेत, त्यांना काही देऊ नको, असं शुक्राचार्य बळी महाराजांना म्हणतायत. मग बळी महाराज विचार करतायत, भगवंत तर काय सांगतायत, सर्व धर्मानी परत ते जे मामेकन शरण असं म्हणतायत ना. असं म्हटल्यावरती मग आपले गुरु काय सांगतायत, त्यांना काय देऊ नको, आणि भगवंत काय सांगतायत की मला सर्व धर्माचा त्याग कर असं म्हणतायत, सगळं काही मला अर्पण कर असंही भगवंत म्हणतायत. मग बघा, मग ऐकायचं कोणाचं? मग गुरु खरेत का खोटे? मग ते काय म्हणतात, ते गुरूंचं ऐकत नाहीत, तर कोणाचं ऐकतात? भगवंत काय म्हणतायत आणि भगवंत जे काय म्हणतायत ना त्यानुसार गुरु म्हणतायत का, हे मॅच करतात. हे मॅच होत नाहीये. मग लगेचच काय म्हणतात की नाही, हे गुरु योग्य नाहीत, मग ते त्या गुरूंचं ऐकत नाहीत ते. म्हणजे हे गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत, की म्हणजे शास्त्राच्या आधारावरती गुरूंची वाणी असते. कारण भगवंत जे आपल्या शास्त्रानुसार भगवंत बोलत असं, भगवंतांना जे काही सांगायचंय ना ते शास्त्रानुसार सांगतात, की त्यानुसारच आता इथे एकंदरीत वेदशास्त्र म्हणजे भगवंतांनी दिलेले निरनिराळे कायदे आहेत. भगवंतांनी निरनिराळे कायदे दिलेत ना, की ते वेदशास्त्रानुसार दिलेत आणि त्यानुसार ऐकणे फार गरजेचं आहे. मग आता हा त्याग आहे ना,
तीन प्रकारामध्ये असतो की जसं सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. ह्या तीन गुणामध्ये असतो. म्हणजे आता प्रभुपाद सुद्धा तात्पर्यात सांगतायत भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांपैकी ज्या गुणानुसार त्याग केला जात आहे त्यानुसार त्यागाचा प्रकार समजला पाहिजे. म्हणजे ज्यानुसार म्हणजे ह्या तीन प्रकार तर आहेत ना, तीन रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी हे तीन प्रकारचे त्याग आहेतच. मग यातून सर्वहून वर येण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला कारण विशुद्ध सत्वगुणामध्ये जायचं ह्या त्यागांमधून सुद्धा. आणि याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये हे गुण आहेत, त्या त्यांचा आपण आश्रय ग्रहण केला पाहिजे. आणि प्रत्यक्ष स्वयं भगवंत आहेत आणि त्यांचे जे भक्त आहेत ते सुद्धा प्रयत्न करतायत म्हणजे ह्या तिन्ही गुणांच्याही पलीकडे जाण्यासाठी. म्हणजे वेदशास्त्र भगवंतांचे दिलेले कायदे आहेत. शास्त्रानुसार आपण चालणे खूप गरजेचे. मग त्यानुसार निर्णय, भगवंतांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. कोणी गुरु सांगतात की भगवंत अव्यक्त आहेत, ते परमात्मा आहेत, अव्यक्त आहेत, निर्गुण आहेत असं सांगतात. पण आपण पाहिलं पाहिजे की भगवद्गीतेत भगवंत काय सांगतायत. भगवंत बघा इथं सांगतायत की भगवंत स्वतः व्यक्त पण आहेत भगवंत. ह्या श्लोकामध्ये सांगतायत की भगवंत अव्यक्त आहेत भगवद्गीतेमध्ये. काही ठिकाणी पाहतो की भगवंत तिथे सांगतायत की निर्गुण आहेत. काही ठिकाणी काही श्लोकात सांगतायत की कोण आहे ते सगुण आहेत. काही ठिकाणी सांगतायत की निराकार आहेत. काही ठिकाणी सांगतायत ते साकार आहेत. मग गीतेमध्ये हे श्लोक आहेत वेगवेगळे. मग आपण काय निर्णय घेतला पाहिजे की ते जे सांगतायत ना दोन्ही मत तर ते बरोबर आहेत. हे दोन्ही निर्णय आपण ऍक्सेप्ट केले पाहिजे की ते बरोबर आहे. मग महाप्रभूंनी जसं सांगितले अचित्य चित्त भेदाभेद तत्व हा महाप्रभूंनी समजून सांगितले की हे दोन्ही हे आहे गुणात्मक दृष्ट्या आणि परिणात्मक दृष्ट्या. मग दोन्ही ते बरोबर आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही निर्णय आपण ऐकले पाहिजेत. आजचे युवक बघू आपण इस्कॉन मध्ये बघतो आपण की कितीतरी युवक आहेत ना ते इस्कॉन मध्ये आले कारण ते खूप बुद्धिमान आहेत. ते पडताळणी करतायत. गीता आता सर्वत्र वितरणित होत आहेत आणि गीतेनुसार वागण्याचा हे ते पाहतायत की लोक प्रयत्न करतायत. काही लोक काय करतायत अनेक देवी देवतांची पूजा करतात आणि ते भगवंतांची पूजा करतात. अनेक देवी देवतांची पूजा करताना काय करतात की नाही नाही भीत भीत पूजा करतात. आपण कसं केली पाहिजे पूजा की ते वैष्णव आहेत, भगवंतांचे भक्त आहेत या मतानुसार आणि त्यांना काय मागितलं पाहिजे की भगवंतांची भक्ती मागितली पाहिजे यानुसार आपण पूजा करतो. पण ते कशी भीत भीत पूजा करतात नाही ते कोपतील आपण ह्यांचीच पूजा केल्यावरती त्यांना वाईट वाटेल, त्यांना काय होईल म्हणजे ह्या घाबरून आपण भक्ती करतो. सॉरी भक्ती म्हणता येणार नाही त्याला, पूजा करतो. मग ही कशी आहे की याच्यानुसार मग तर भगवद्गीतेमध्ये हे युवक आहेत ना ते पाहतायत की भगवद्गीतेत तर काय सांगितलंय ते बुद्धिमान आहेत ना. ते काय पाहतायत की इथे इस्कॉन मध्ये काय केलं जात आहे की भगवंतांची इथं तर भगवान श्रीकृष्णांना खूप मानतात ते आणि भगवान श्री अनेक सगळ्या देवी देवतांना खूप आदर देतात. परंतु ते भगवंतांचे एक दासानुदास आहेत, ते सुद्धा दास आहेत यानुसार ते त्यांची पूजा करतात. हे ते पाहतायत. परत त्यांना पाहायचंय त्यांना की ते बघतायत की ते आणखीन निरीक्षण करतायत की जे काही भोग लावला जातो जे आपलं अन्न आहे ते अन्न सुद्धा जे भगवंतांच्या आनंदासाठी भगवंतांना ते भोग लावतायत. आणि काही जण जे आपल्या आनंदासाठी खातात, स्वतःचा भोग घेण्यासाठी खातात ते पाप खातायत. हे असं भगवद्गीतेत लिहिलेलं आहे. परंतु इस्कॉन मध्ये काय केलं जातं की भगवंतांना भोग लावला जातो आणि भगवंतांना भोग लावून त्यांना ग्रहण केलं जातं. हे ते पाहतायत की यानुसार ते वागतायत इथे सुद्धा. म्हणजे अशा पद्धतीने शास्त्रानुसार ही लोक सगळं जगत आहेत. हे सगळे युवक पाहतायत. त्याच्यामुळे मग त्यांना माहितीये की काय त्यांना मग ह्यांना समजतंय की काय नेमकं व्हॉट इज द रिअल सॅक्रिफाईस. म्हणजे काय नेमकं की कशाला त्याग म्हणतायत, हे रिअल सॅक्रिफाईस काय आहे हे ते समजून घेतायत. मग त्याच्यामुळेच तर आहे ना भगवंत म्हणतायत की की माझं मत ऐक. भगवंतांचं मत ऐकणं जरुरी ना भगवंतांचं. आणि मग त्याच परंपरेनुसार गुरु परंपरेनुसार काय केलं जातं, मत पाहिली जातात. आणि कशानुसार मत कोणतं आहे, कोणाचं मत बरोबर आहे तर भगवंत जे काही सांगतायत ना ते बरोबर आहे. आता बघा की आपण पाहतो की अनेक भक्त असतात की आपले बिडी बॅग त्यांचं वेशभूषा किती सुंदर असते सगळ्यांची. आपल्या गळ्यामध्ये बिडी बॅग सतत अडकून फिरत असतात. का तर त्यांना मनामधून असं वाटत असतं की थोडा जरी वेळ मिळाला ना की मी हरिनाम चॅन्टिंग करेल, थोडा वेळ मिळाला तरी. हे त्यांचं हे असतं. जसं कीर्तनीय भगवंत भगवद्गीतेत म्हणतात ना कीर्तनीय सदा हरे, हे सदा. मग हे प्रॅक्टिस चालू आहे आपली ना. अजून तर आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये पण प्रॅक्टिस चालू आहे. जसा की
एखादा मुलाला स्केटिंगचा क्लास लावला. मग त्याला खूप स्केटिंग आवडायला लागतं. मग स्केटिंग आवडायला लागल्यावरती तो काय करतो, घरात पण स्केटिंग कुठेही धडक, कुठेही कर, तरी स्केटिंग घेऊन पडत असतो, आपटत असतो, इकडे तिकडे लागतं, भिंतीवर धडकतो, कपाटाला धडकतो, पण स्केटिंग काय सोडत नाही. तो आपला फिरत असतो सगळीकडे. बाहेर पण रोडला गेलं तरी स्केटिंगला, गार्डन मध्ये गेलं तरी स्केटिंग घेऊन फिरत असतो. आणि मग एक ना एक दिवस त्याला खूप छान स्केटिंग यायला लागतो आणि तो स्पर्धा सुद्धा जिंकतो. त्या पद्धतीने आपण भक्त लोक, आपल्याला भगवंतांनी सांगितले ना, कीर्तनीय सदा चला. मग सतत बिडब्याग गळ्यामध्ये अशी थोडा वेळ मिळाला की जप करत राहायचं, सेवा करत राहायची, ह्या सगळ्या गोष्टी त्या करत राहतो. का तर त्याला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे प्रॅक्टिसने मी परफेक्ट होईल, त्यांना माहितीये ना. जसं की मग त्याच्यामुळे तो काय करत राहतो की सतत त्याच्यामध्ये काय करतो, प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करत असतो नामस्मरणामध्ये. मग त्याच्यामुळे प्रॅक्टिस करता करताना एक ना एक दिवस, जसं की अर्जुन सुद्धा म्हणतायत ना की मन इतकं चंचल आहे, मन इतकं चंचल आहे, मग त्याला मी कसंही करू. मग अभ्यासानं कोणते भगवंत म्हणतायत ना, मग तू अभ्यास करत राहा. अभ्यासाने तुझं आपोआप एक ना एक दिवस काय होईल, मन तुझं त्याच्यामध्ये स्थिर होईल. मग आज ठरवायचं की मी फक्त माझं मन आहे ना, 1च मिनिट स्थिर करणार आहे. फक्त हरिनामामध्ये आज ठरवायचं की 1 मिनिट मी स्थिर करणार आहे, जप स्थिर करेल. मग त्याच्यासाठी ती प्रॅक्टिस करायची 1 मिनिटाचीच फक्त. आज आपला अभ्यास काय 1 मिनिटाचा. मग 1 मिनिटाचा अभ्यास आहे ना, मग 1 मिनिटामध्ये मी ठरवायचं की मी कोणताही मनामध्ये विचार करणार नाही आणि प्रत्येक अक्षर आहे ना हरिनामाचं मी ऐकणार आहे. ही मी आज प्रॅक्टिस करणार आहे 1च मिनिटाची. आणि मग 1 मिनिट असं करू नये ना, आपण जे 7-8 मिनिटं जे चॅन्टिंग करत असतो ना, तर त्याच्यामध्ये आपण एक ना एक दिवस बरोबर आपण आहे ना, पूर्ण पूर्ण माळ होईपर्यंत आपण ती पूर्ण एक एक अक्षर आपण ऐकण्याचा प्रयत्न करणं. हा अभ्यास आहे आपल्यासाठी. आणि भगवंत सांगतायत ना की आपल्याला भगवंत जे शास्त्रानुसार आहे, गीतेमध्ये जे सांगितले ना, त्यानुसार आपल्याला वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग एक ना एक दिवस ही प्रॅक्टिस आपली पूर्ण होईल आणि भगवंत आपल्यावरती खुश होते. पण तरी सुद्धा बघा की प्रभुपाद सांगतायत की तुम्ही 35% जरी पाडले ना, 35% तरी ठीक आहे, मी त्याच्या हे करेल, मी आणखीन मार्क टाकेल किंवा आणखीन काही करेल आणि तुम्हाला पाठीमागच्या दाराने धामामध्ये घेईल म्हणून. असं प्रभुपादांचं प्रॉमिस आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करायचे, त्यांचं प्रॉमिस पालन करण्यासाठी आपण सतत प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिस आपण 100% भगवंतांच्या मतानुसार आपली तेवढी हे नाहीये, कॅपॅसिटी नाहीये. मग भगवंतांनाच प्रार्थना करायची, भगवंता की मी तर करू शकत नाही. माझ्यात तरी हे मी पाहतोय की माझ्यात किती अवगुण आहेत आणि माझं मन पण अस्थिर आहे आणि मी हे सगळ्या गोष्टी करू शकत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती एक आकारण कृपा टाका. असं नाहीये की नाही नाही की तुम्ही 64 माळा जप केला की 108 माळा जप केला की तुम्ही भगवंतांची प्राप्ती कराल. असं कुठे लिहिलेलं नाहीये ना. मग त्याच्यासाठी मग प्रॅक्टिस, मग तुम्ही 108 माळाचा जप करून मग आता मी आयुष्यभर 108 माळा जप केल्या, 64 माळा जप केल्या. आता मला मात्र भगवंतांना काही करून मला धामामध्ये घेऊनच जावं लागेल. हे काही भगवंत मानतील नाहीयेत. भगवंत अकारण कृपा करणार. तर आपल्याला ज्यावेळेस भगवंतांची कृपा म्हणजे गुरु महाराजांची कृपा ज्यावेळेस आपल्यावरती होईल, त्यावेळेस भगवंतांची कृपा आपोआपच आपल्यावरती होईल. आणि नित्यानंद प्रभू तर एक गुरुतत्व आहे आणि त्यासाठी नित्यानंद प्रभू इतके इतके दयाळू आहेत, इतके दयाळू आहेत की असं सांगितलं जातं की त्यांच्या दयेला सीमाच नाहीये. आणि मग हे असीम असे हे जे नित्यानंद प्रभू आहेत ना, त्यांची शरणागती घ्यायची आणि त्यांच्या शरणागतीने आपोआपच आपल्याला असं सांगितलं जातं. आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही इतकं छान ऐकलं एक वाक्य की नित्यानंद प्रभूंमुळे आपल्याला व्रजधामाची प्राप्ती होऊ शकते. व्रजधामात जो भाव आहे ना, तो भाव आपल्याला त्यांच्या कृपेने प्राप्त होऊ शकतो. मग इतके कृपाळू नित्यानंद प्रभू आहेत. मग नित्यानंद प्रभूंच्या जर आपण आश्रय घेतला तर आपोआपच आपल्याला कोणाचा आश्रय घ्यायचा आहे बघा, की नित्यानंद प्रभू, राधा राणी आणि वैष्णव. आणि यांच्या कृपेमुळे आपोआपच आपले गुरु महाराज आनंदी होणार आहेत. आणि ज्यावेळेस गुरु महाराज आपले आनंदी झाले ना, त्यावेळेस भगवंतांना आपल्यावरती आनंदी व्हावंच लागेल. त्याच्यामुळे हरिनाम हे आपल्याला प्रॅक्टिस करायचे. आणि प्रभुपाद जसं की पाहतो की आता सगळे आपण पाहिलं की आपल्याला शास्त्रानुसार आपले हे जे युवक आहेत ना आपले, तर ते पाहतायत की आपल्या इस्कॉन मध्ये सगळे शास्त्रानुसार चालतायत. शास्त्रानुसार चालतायत आणि ते तिथे आकर्षित होत आहेत. त्याच्यामुळेच तर आपल्याला शास्त्रानुसार ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्यात. आणि इथं भगवंत काय म्हणतात की जे शास्त्र आहेत ना, तर ते काय आहे शास्त्र, सगळे काय आहेत की दिलेले वेगवेगळे निरनिराळे निर्णय म्हणजे कायदे आहेत. आपल्याला जीवनात जगायचं असेल, जसं अगदी रोड
जर क्रॉस करायचं असेल तरी सुद्धा रोडवरतून गाडी चालवायची असेल तर रोडचे आपण नियम पालन करतो. मग आपल्याला हे जीवन पार करायचे, भवसागर पार करायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा भगवंतांनी शास्त्रानुसार जे निर्णय दिलेत ना त्यानुसार वागणं फार गरजेचं आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. मी काही थोडासा प्रयत्न केला, मी आपलं पोस्टमनचं काम केलेलं आहे फक्त. तर जे काय आहे ते नित्यानंद प्रभूंची कृपा आशीर्वाद आहे, गुरु महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे, सर्व वैष्णवांचा कृपा आशीर्वाद आहे. तर अशीच कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहावी. आणि जे काही चुकीचे शब्द आले असतील तर माझा तो बुद्धीचा दोष आहे, म्हणून तुम्ही कृपाळू वैष्णव माफ करताल असं समजून मी येथेच थांबते. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. एवढा हरे छान क्लास दिला तुम्ही, त्याबद्दल वेगळी उदाहरणं दिली, एवढं छान लेक्चर दिलं. खूप खूप थँक्यू. धन्यवाद माताजी. हरी बोल. तस मी हरे अनम्यूट करते. हम्म. हॅलो माताजी. हा बोला ना. मी दीक्षा घ्यायची म्हणल्यावर मी लांब खेडेगावात राहते का, काय करायचं? सेवाला तर येणार नाही. हा, सेवेला काय म्हटलं माताजी? सेवेला येता येणार नाही. मी लोणी देवकरला राहते, कंठी घालून आता 2 वर्ष होत्या माताजी मला. हा, तुम्ही माताजी एक काही भक्तांच्या जर ह्याच्यात राहिला, टच मध्ये राहिला तर जास्त गरजेचं. जर समजा तुम्हाला नसेल तर तुम्ही नाव नोंदणी करू शकता इथं बारामती इस्कॉन मंदिर मध्ये, आणि तुम्ही तुमचे नियम कोणते फॉलो करता सगळं तुम्ही सांगू शकता त्यांना. तर होऊन जाईल तुमची पण दीक्षा. आणि सगळ्यात महत्वाचं होते म्हणजे मध्ये बारामतीला इस्कॉनला भागवत भद्रा पौर्णिमेला दान दिलं तिथं मी. हो ना. तुम्ही हा, तिथे माताजी नाव नोंदणी करून घ्या की तुम्ही किती वर्षापासून 16 माळा जप करताय वगैरे. आणि 5 ह्या म्हणजे वर्ष झालं माताजी. हो ना, मग तुम्ही माताजी नक्कीच हे करू शकता. म्हणजे नाव ते जाऊन आहे ना, प्रत्यक्ष बोला तुम्ही तिथे. हा, तुमच्या दीक्षेसाठी मग नाव पाठवतीलच मग. हं? हो माताजी, मी आता ऑफिस. येईल 2-4 दिवसात. तुम्ही तिथंच असता का इस्कॉन मध्ये? हा हा, नाही माताजी, मी काटेवाडीमध्ये राहते. तर तुम्ही बारामतीमध्ये तिथे गेला ना तर काही तिथे माताजी आहेत ना, त्यांचा मग मला फोन करा, मग मी काही कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला. हं? तर मग तुम्हाला मग तिथं फोन केल्यानंतर मग तुम्ही त्यांच्याशी भेट घेऊ शकता. हं? मी असं पण क्लास चालू आहेत माझा बेंगलोर इस्कॉन हं. मधलं, ते भागवत हं. भगवद्गीता असं हं. चालू आहेत माझे. हो हो माताजी. तरी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माताजी. कॉन्टॅक्ट केला ना तुम्ही, कारण एका कोणत्या तरी मंदिराबरोबर ते आपल्याला फिक्स कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे, आणि मग तिथून आपल्याला दीक्षेसाठी नाव आपलं पुढे जातं मग. हं? हो माताजी, धन्यवाद. हरे हरे कृष्ण माताजी. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तुम्ही म्हटलं ना ते हरे. प्रतिज्ञा, भीष्मदेवांनी जी प्रतिज्ञा घेतली, कुठल्या गुणामध्ये ते रजोगुण किंवा हे, त्याच्याबद्दल तुम्ही नंतर सांगाल प्लीज. कॅन यू एक्सप्लेन? हा हा, म्हणजे आपण जे पाहतो आपण की वेगवेगळे हे जे गुण आहेत, त्या गुणानुसार आपण उदाहरण पाहिले की कशा पद्धतीने ह्या सगळ्याच प्रकारचे आपण उदाहरणं पाहिली आपण की कशा पद्धतीने कोणते कोणाचे गुण होते त्याच्यामध्ये. आता भीष्मदेवांचा आणि यांचे जे हे आहेत ना, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या त्यागाचे आपण प्रकार पाहिले, आपण सगळे त्यागाचे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या त्यागामध्ये जे भीष्मदेवांचा त्याग जो होता ना, तर ते तर एक पद्धतीने खूप महान वैष्णव आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जरी तो त्याग केला, तो सत्वगुणामध्ये त्याग होता त्यांचा त्याग. कारण सत्वगुणात पण आपल्याला ह्या विशुद्ध सत्वगुणामध्ये यायचं आहे. हे जे सगळी उदाहरणं होते ना, तर काही जे होते जसं की आपण हनुमानजींना दान प्रदान केलेलं ते रजगुणातले त्याग होते ते. आणि ज्यानुसार हॉटेलमध्ये पैसे वगैरे आपण जे देतो ते तमोगुणातले त्याग होते ते. आणि मग हे जे आहेत ना त्याच्यामध्ये विशुद्ध सत्वगुणामधले जे त्याग आहेत ना, तर ते मात्र. आणि हे पण आपण पाहिलं की जसं देशासाठी त्याग केलेले हे रजगुणातले त्याग होते.
परंतु भगवंतांनी जे प्रभुपादांनी गुरु महाराजांनी यांनी जे त्याग केलेले होते प्रभुपादांनी ते विशुद्ध सत्व गुणातले होते. आणि असं सुद्धा आपण पाहतो की आपल्याला त्यांच्या संगतीमध्ये जायचंय की जे ह्या विशुद्ध सत्व गुणामध्ये जगत आहेत. जसं की आणि विशुद्ध सत्व गुणामध्ये पाहतो की भक्त हे विशुद्ध सत्व गुणामध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपण त्यांच्या संगतीमध्ये जर राहिलो ना तर आपल्यात सुद्धा तो विशुद्ध सत्व गुण यायला सुरुवात होतो. आणि हे विशुद्ध सत्व कारण हे जे शुद्ध भक्त आहेत ना तर ते प्रत्यक्ष भगवंतांचा संग घेत आहेत. आणि भगवंत हे एक पूर्ण सेंटर पॉइंटला आहेत भगवंत की जे हे विशुद्ध सत्व गुणाच्याही विशुद्ध सत्व गुणामध्ये आहेत. म्हणजे विशुद्ध सत्व गुणाच्याही पलीकडे भगवंत आहेत. आणि मग याच्यामुळे आपल्याला काय करायचंय की जे भक्त आहेत ना त्या भक्तांच्या संघामध्ये राहायचंय. आणि मग त्याचा विचार नाही करायचा की माझ्यामध्ये तो गुण आला का कसं प्रॅक्टिकली कळत नाही. पण आपोआपच संघामध्ये राहिलं ना भक्तांच्या संघामध्ये तो आपल्यामध्ये तो गुण यायला सुरुवात होतो. थँक्यू माताजी मला तुम्ही स्मरण करून दिल्याबद्दल. हरी बोल. खूप खूप धन्यवाद माताजी, एवढं छान एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही. हरी बोल. हरी बोल. चला मग थांबायचं का माताजी? मग कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया मग. चालेल चालेल. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. चालेल थांबूया मग. चालेल, करू का मग एंड माताजी? हो हो. हरी बोल. ओके, हरी बोल. दंडवत प्रणाम. हरी बोल. धन्यवाद प्रणाम.